नमस्कार देवी और 3 जण सज्जन असं सज्जन आपण किती जण आहेत 5 जण आहे. मग 5 जण म्हणलं की मी 3 जण म्हणला तुम्ही असं म्हणलं का हा. मग पुन्हा एकदा म्हणतो हा, परत एकदा. नमस्कार देवीवर 5 जण तेवढे गपकी. तर मित्रांनो काल मी जो व्हिडिओ टाकला होता सागर आणि स्वीटी बद्दल जे काय त्यांचे सुपारी वगैरे ठरले आहे, तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडले. तर ते प्रश्न मी ह्या वहीमध्ये लिहून त्याच्यावरती मी तुम्हाला बोलणार आहे. प्रश्न काय काय पडलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं की सागर आणि स्वीटी हे बहीण भाऊ आहेत, मग यांचं लग्न कसं, त्याच्यावरती पण मी बोलणार आहे. त्याच्यानंतर सागर आणि स्वीटीचं लव्ह रिलेशन मी कधी केलं नाही ना लव्ह म्हणून नाही सांगतोय. लव आमचं अरेंज मॅरेज झाले, जर डायरेक्ट बघा गेलो करून आणले. लव कळलं ना तुम्हाला. हा, ते रिलेशनशिप तर नाही ना, तर त्याच्यावरती पण बोलणार आहे. नंतरचा प्रश्न आहे की सागर पोलीस भरती करत होता, त्याचं काय झालं, तर त्याच्याबद्दल पण बोलणार आहे. नंतर एवढं माझं काय पाणी पाजर एवढ्या लवकर लग्न का करत आहात, तर मी त्याच्याबद्दल पण बोलणार आहे. सागरचं दुसरं लग्न हे थांबाय काय लिहिलंय मी, सागरचं दुसरं लग्नाचं दुसरं इथं आहे बघा, तुम्हाला दाखवतो. दुसरं लग्न जमलं मी वेगळंच तिला घे तिचं भोगा चालू झालं, आपलं बंद पडल. तिला उचल 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 तिला शानी का पाणी आणा, बाथरूमचं भांडण चालू करून आणा. हा, तर सागरचं लग्न जमलं होतं, त्याचं काय झालं. नंतर हे सगळं खरं आहे का, तुम्ही उगाच व्हिडिओ बनवताय, हा एक प्रश्न आहे. आणि स्वीटीला तिच्या पायावरती उभा राहू द्या, त्यांचं भविष्याचं बघू द्या ते, आणि युट्यूबच्या भविष्यावर सगळेच बस, म्हणजे बरेच काय प्रश्न, खूप सारे प्रश्न आले होते. आणि त्या सगळ्या प्रश्नांचं मी थोडक्यात उत्तर अशी देणार आहेत. तर कॉमनली प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिला आपण प्रश्न घेऊया, सागर आणि स्वीटीचं लव्ह रिलेशनशिप होतं का नव्हतं. मलाच नाही माहिती, मला माहिती आता मलाच नाही माहिती. आता त्याच्यामुळे मी सागरा शेजारी बसवलाय. आता तूच सांग काय हे नक्की काय होतं. म्हणजे आता मला कसं विचारावं ते मला लाज वाटायला लागली. म्हणजे आता आईला तुला आता सोडून मलाच लाज वाटायला लागली देवा. सागर उत्तर येतात, त्या उत्तर माडी चेंबायला लागली माझी. बस की तिकडं का बोक, अरे बस ना, नाही त्या टाइमात तिकडे बसत असतो. हा, त्यांच्या राखीचा कार्यक्रम करायचा. बर, हा महत्वाचा प्रश्न आहे, लव्ह रिलेशनशिप. दी बाबा एक दी बाबा दी हा, गप बस. बायाच्या आवला दे का तुझी राख्या घेऊन फिरतो या. कुठे गेलं माझा प्रश्न, गेलं का हाय का. तर हा जो प्रश्न आहे ना, हा लववाला मी आता जिंतीला चाललोय. जिंतीला खुर्ची हालू नको, मोबाईल सटकला ना. हा, आता मी जिंतीला चाललोय. जिंतीला गेल्याच्या नंतर डायरेक्ट स्वीटीला आणि सागरला पुढं जांभळी खाली बसून ह्यांच्याकडनं मी ह्यांची कहाणी काढून घेणार आहे. नक्की काय हिंडतोय वा असं गप ना, सस मारायला चाललाय काय. हा, कपडे बदल की जाकी कपडे बदल, कसला दिसतोय. हा, जांभळी खाली बसून मी ह्यांचा कार्यक्रम घेणार आहे. त्याच्यानंतर आता हे बहीण भाऊ हे रिलेशन असताना लग्नाचं रिलेशन मध्येच कसं काय घुसमटला, असा लय जणांचा प्रश्न आलाय. तर त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो की हे काय सख्खे बहीण भाऊ नाही किंवा सख्खे मावस बहीण भाऊ नाही, तर हे लांबचे कुठून तरी. आता ही खानदानच आमचं असं आहे की लय लांबचं नातं काढलं ना कुठून तरी, कोण ना कोण कोणाचं भाऊ काका चाचा मामा काय ना काय. आता हिचं माझं नातं कुठनं तरी काढलं तरी ही माझी बहीण लागल. किंवा कोणा तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांचं नातं काढून बघा लांबनं, त्याचे बायकोला तुमच्या विचाराला आमचं नातं, हिच कडून विचाराला आमचं नातं, कुठनं तरी एखादं तुमच्या बहीण भावाचं नातं जुळून जाईल. गप्प बसा. हा, तर मग हे बहीण भावाचं जे नातं आहे ते माझी बहीण आणि सागरची बहीण हे लय लांबच्या मावस बहिणी येतात, मावस बहिणी, आणि मग त्यांची पोरं आहेत हे. हा, मग आजकालच्या जमान्यामध्ये जास्त काय हे म्हणजे तुम्ही समजून घेतला असाल. तर तिसऱ्या प्रश्नाकडे जातो मी. तिसरा प्रश्न आहे आपला, समजलं नसेल तर तुम्ही ते समजून घ्या.
सागर पोलीस, हा सागरच्या पोलीस भरतीचं कामाचं काय झालं. सागर हे काम करत करत त्याचं पोलीस भरतीचं पण चालू आहे ना. आता तो अलिबागला गेलता फिरायला, आपल्या भरतीला गेला होता. नंतर हो माझं पिल्लू नाही ना माझं जिंगू. नंतर मुंबईला पण गेलता, मुंबईला जायचंय. पुण्याला गेलता, पुण्याला भरतीला गेलता, अलिबागला गेलता. मागच्या वर्षी त्याने ट्राय केलं, ह्या वर्षी ट्राय केलं, ट्राय करतोय. वय गेलेलं नाही, वय अजून त्याचं 10 वर्षे भरती ट्राय करायचं. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. भरतीचं अंग आहे, वय आहे, सगळं आहे. होईल भरती, पण त्याची आवड शूटिंगमध्ये आहे. म्हणजे त्याला मामाला सोडून जावं वाटत नाही, त्यामुळे ती एखादा दुसरा मार्क सोडून येतो. त्याचा पोलीसचा मामा आहे ओरिजिनल. कोण ऐकलं? नाही दादा बिदानी व्हिडिओ बघतात, चेष्टा करतो. हा, तर ती आज ना उद्या चांगल्या कामाला लागेल, लागावा प्रयत्न चालू आहे. तोपर्यंत आपलं यूट्यूब आहे, यूट्यूब फॅमिली आहे, बाकीचं काय शेती आहे त्याला, बाकीच्या सगळ्या गोष्टी, मम्मी घरी काम करते वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. एवढ्या लवकर लग्न का करतात, तर सगळ्यांना सांगतो की एवढ्या लवकर लग्न आम्ही करत नाहीये. फक्त त्यांची एक सुपारी, म्हणजे काय त्याला म्हणतात ना, असं एंगेजमेंट काहीतरी असते, जुळून ठेवायचं आणि 2-4 वर्षांनी लग्न. काय 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 म्हणणं काय तुझं, जातीला घेऊन ठेवायचं, 2-4 वर्षांनी लग्न करायचं. तसं ह्यांची फक्त आता सुपारी फोडून ठेवायची, आणि म्हणजे एकदम फिक्स की त्यांच्या घरच्यांना वाटायला नको काय ना आमच्या घरच्यांना वाटायला नको काय, त्याच्यामुळे फिक्स करून ठेवायचंय. आणि मग नंतर स्वीटीला शिकून द्यायचंय, तिच्या भविष्याचं बघायचं, तिला काय शिकायचं काय करायचं असेल तर ते. सागर तोपर्यंत भरतीचं काहीतरी बघेल, तोपर्यंत मी तर आहेच. नंतर सागरचं दुसरं लग्न जमलं होतं, त्याचं काय झालं. सागरचं दुसरं लग्न जमलं मी त्याचं काय झालं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. जिकडे लग्न जमवायला गेलतो तिकडं त्या रामकृष्णाला जास्त काय बोलायला नको, पैशाची मागणी टाकली भरपूर अशी, आणि किशात नाही दाना हवालदार म्हणा अशी गत होती. त्याच्यामुळं आम्ही पैशाची मागणी टाकली, म्हणजे ती लोक कशी असतील, नंतर काय त्रास होईल त्याचा. पैशापेक्षा माणुसकीन माणसं महत्वाची असतात, त्याच्यामुळे पैसेच मागतात लग्नाच्या स्टार्टिंगला, तर पुढं ह्याला नुचू गोयचू खात्याला, त्यामुळे आम्ही ते कॅन्सल करून टाकलं. आणि दुसरं पण पोरगे बाय गेलं, तिथं काय झालं तुम्हाला माहिती. असं वाटायचं की हे आमचा का राजा बोज का हा गंगोत्री, म्हणजे असं म्हणजे का गोरा चिकना चोपडा आणि ही डोक्याची असं 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 त्याची जोडी दिसली असते, त्याच्यामुळे ती एक कॅन्सल करून टाकलं. आणि 4-5वा प्रश्न असा आहे की हे सगळं खरं आहे का खोटं आहे, तुम्ही व्हिडिओसाठी बनवता, असं नाहीये मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, आणि येत्या लवकरच सागरची सुपारी आपल्याला फोडायची आहे. तर आज आम्ही जिंतीला गेल्याच्या नंतर रक्षाबंधन पण करायचं, आणि यांच्या फ्युचरबद्दल आणि लग्नाबद्दल आहे सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन पण करायचं आहे. माझा चुलत भाऊ आलेला आहे आर्मीमधला, ह्याचा मामा येणार आहे, ह्याची आई येणार आहे, मावशी येणार आहेत आमच्या, त्याच्यानंतर मी जाणार आहे, सगळे मामा सगळे एकत्र जमा होणार आहेत आज. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील, काय खरे काय खोटे सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून आज उद्या वगैरे सगळ्या बघायला. बरोबर का नाही कृष्णा? हा काय बरोबर का, तू बरोबरच का मानला काय, बरोबर काय. नंतर स्वीटीला तिच्या पाया उभा, हा आता सध्या स्वीटीला तुम्ही म्हणताय ते बरोबर, स्वीटीला तिच्या पाया उभा राहू द्या. मला तुम्हाला सर्वांना एवढंच सांगायचं की आज स्वीटी जवळजवळ 17.5 वर्षाची होऊन गेली, आणि आजपर्यंत ती तिच्याच पाया उभा आहे. तिला उचल तिला, ती वय मागती फाडायचं म्हणते. दर न्याचा का बुदगुल्या करू त्याला का तू, गप्प बसली. चेष्टेचा भाग सोडा मित्रांनो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्याला. मला काही जास्त बोलता येणार नाही, मी आपला माझा ब्लॉग इकडेच थांबवतो. आणि चला जिंतीला निघतो. चला सागर हे तुझं. आणि हा तुम्ही एक मला प्रश्न करा, मी गेल्याच्या नंतर स्वीटीला आणि सागरला समोर बसून ह्यांची नक्की काय लव्ह स्टोरी किंवा काय गोष्टी आहेत ते सांगू, विचारू काय. तिला घे ना यार, तू असं का तू बसलीच काय तर बोलत नव्हती काय तर. मी तुला काय करेल मग, तू करशील का? असा आमचा कार्यक्रम आहे. भजन इकडं आता आमची चालली तयारी जिंतीला जायची. तर चला मित्रांनो, बाय बाय. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका ह्यांच्या दोघांच्या लव्ह स्टोरीचा.